भागवताबा पवार कैलासवासी यांचे स्मरणार पहिल्या 3 कुस्त्याला प्रत्येकी 1,000 रुपयाचं बक्षीस आनंद पवार मेजर यांच्यातर्फे दिलं जाणार आहे। फौजी ते फौजी कुणाला म्हणावं, रक्ताच्या बलिदानाची रांगोळी करून भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाचा नैवेद्य दाखवून जो सरहद्दीवर दिवस रात्र भारत मातेचं रक्षण करतो, उभं आयुष्यपणाला लावतो, त्याला फौजी म्हणतात। असं महाराष्ट्रात एक तरी गाव आहे का जिथं फौजी नाही? अनामवीरा जिथे झाला तुझा प्राणांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात। बोला विठ्ठल गवळी यांच्याकडून जयदेव पाटलांच्या कुस्तीला 1,000चं बक्षीस झालेलं आहे। सलामी झडलेली आहे। गणेश जगताप आत्या, महेंद्र गायकवाड आणि प्रकाश बनकर आत्या, मुन्ना झुंझुरके चॉकलेटी रंग परिधान केलेला फार मोठा अनुभवसिद्ध पैलवान आहे। माझ्या माहितीप्रमाणे आताचे जे सगळे टॉप लेवलचे त्या सगळ्या बरोबर कुस्ती झाली आहे मुन्नाची। आज जयदीप बरोबर आहे, खालून नव्या दमाच्या आलेल्या नव्या रक्ताच्या पैलवान सोबत लढणं तेवढं सोपं नसतं। ते धाडस मुन्नानं केलेलं आहे, तेही त्याच्या गावात जाऊन। वाह, होम पिचवरचं मैदान आहे। कोवळ्या वयाचा कोवळ्या दिलाचा बलदंड ताकदीचा जयदीप पाटील मोठ्या आत्मविश्वासानं लढतायत। युवा लिनन यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस, सचिन वळेकर 500 आणि अविनाश वळेकर 500। या कुस्तीवरती भरभरून बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे। एकमेकाच्या ताकदीचा घेण्याचं काम चाललेलं आहे। पोलादी मनगट मनगटाला भिडलेली आहे। गणेश जगताप आत्या वारंवार पुकारलेले गणेश जगताप, समाजाचं हित साधणारे आणि पट्टाला लागलेला मुन्ना झुंझुरके। हो, ज्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात खूप मोठा धुमाकूळ घातला होता ते दत्ता काका सरडे पंच त्या कुस्तीला गणेश जगताप आकड्यावरती आलेला आहे। या महाराष्ट्रात एखादा विषय घेऊन फार मोठं कर्तृत्व आणि नेतृत्व करता येतं, असे अनेक प्रकार आहेत। कुणी अपंगाचा विषय घेऊन मोठं होतंय, कुणी एखादी कास्ट घेऊन पुढे जाता येतंय, पण आबासाहेबांनी पैलवानकीचा विचार पुढे घेतला। मी मगाशी सांगून गेलो, एक माणूस 100 पाऊल पुढे गेला म्हणजे विकास नाही, 100 माणसं 1 पाऊल जरी पुढे गेली तर तो फार मोठा विकास असतो। तो विकास साधला, पैलवानाला मानाने जगायची संधी पहिल्यांदा या महाराष्ट्रात या तालुक्यात दिली गेली।
इथं सन्मान होतो पैलवानकीचा, इथं इज्जत राहते पैलवानकीची। किती पैलवान सभापती, किती संचालक झाले। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तर अनेकाला होता येत आहे। या लाल मातीवरती प्रेम करणारी माणसं, पुढं समाजाचं हित जपणारे एक विचार पुढे केला जातो। केम वरून सरदार पटेल बोलताय। जयदीप पाटील आणि मुन्ना झुंझुरके कुस्तीला 500 रुपये बक्षीस आहे। आणि गुणावरती पलीकडे कुस्ती लागली आहे। केकान विरुद्ध सुतार। मुन्ना झुंझुरके हा चाणाक्ष आणि बुद्धिमान आहे, तर बलदड ताकद लावून लढणारा जयदीप पाटील आहे। आणि तिकडं आमदार नानाभाऊ पाटलांचा पट्टा केकान पैलवान गुणावरती विजय झालेला आहे। अतिशय चप्पल चित्त्यावरती विजय मिळवून त्या पोराने एक रेकॉर्ड निर्माण केलेला आहे। सेलगावचा पोरगा आणि पुन्हा दुहेरी पट आणि कब्जा। आणि पुन्हा समोरासमोर कुस्ती। सरदार पठाण केमकर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस झालेलं आहे या कुस्तीसाठी। एक वादळापूर्वीची संपत आहे। कुस्ती करा, डाव प्रतिडाव डावाची उकल व्हावी। कुस्ती सुटत नाही, सुटणार ही नाही, कुठल्याही परिस्थितीत कुस्ती सुटणार नाही। कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळ्याचे माजी संचालक पंडित तात्या वळेकर यांच्याकडून 500 रुपयांची कुस्तीला आलेले।
राजर्षी शाहूराजांचा विचार, शाहूराजांची विचारधारा आणि छत्रपती शिवाजीराजांची कल्पकता आबासाहेबांनी जपली, जोपासली, एक एक मावळा तयार केला. आबासाहेब आपण सांगाल ते धोरण, सांगाल तिथं तोरण बांधणारी ही तरुण पिढी तयार केली. हे समाजाचं हित आपण जपलं. हे फार मोठं योगदान या महाराष्ट्राला आणि या लाल मातीला आपण दिलेलं आहे. कुस्ती करा, ठिप्पे लावण्याचा प्रयत्न मुन्नाचा. धळगावचे लोकनियुक्त सरपंच संजय दादा गलांडे यांच्याकडून या कुस्तीला 1000 रुपये बक्षीस. कुस्ती करा, बोट देऊन कुस्ती होणार नाही, डोक्याला डोकं लावून कुस्ती होणार नाही. धनुष्यावर योजना का प्लॅन आणि कार्यवाही चालू पाहिजे. ज्याचा बँक बॅलन्स जास्त आहे त्याचा चेक वाटणार आहे. ज्याच्या सिलेंडर मध्ये गॅस आहे त्याचा स्वयंपाक होणार आहे. पंडित तात्या वळेकर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा यांच्याकडून 500 रुपये बक्षीस या कुस्तीवरती बक्षीस लावलेलं आहे. कुस्तीच करावी लागेल. रोखून कुस्ती होत नसते, चाललं पाहिजे.
पटा लागण्याचा प्रयत्न मुन्नाचा मोठा धोकेबाज पैलवान आहे तोही काही घडू शकतंय पापण्या तेवढ्या मिटू नका उद्या सवडीनं मिटा मधुकर लवळे यांच्याकडून या कुस्तीला 1000 रुपयाचं बक्षीस आहे मधुकर लवळे आणि निकाल आणि छडीटा मुन्नावरती डंकी टाकण्याचा प्रयत्न आहे मुन्नाचा सावध असल्याचे समोरासमोर कुस्ती आली आहे आता मशीन तापलेलं आहे काही घडू शकतंय टाळ्या करा की टाळ्या जरा काय कुस्ती चालली आहे आपण बघणारे पडत की नाही पाडत नाही दोन हत्तीच्या तोलाची पैलवान लढताय आणि हप्ते भरण्याचा प्रयत्न ताकदीनं कब्जा मजबूत केलेला आहे जयदीपने मध्ये घ्या कुस्ती आणि थक्का किस्सा एकचा मानेवरती घुटणा आणि महाराज चॅम्पियन माजी आमदार नानाबा पाटलांचा बट्टा घुटणावरती विजय झाला जयदीप पाटील